नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वार आहे गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025। मित्रांनो, काल दीपावलीचा पाडवा झाला आणि मित्रांनो बाजारभाव हा वाढीचा ट्रेंडच्या काळामध्ये आज भावबीज आहे, त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा ही अपेक्षित आहे। मित्रांनो, कारण ही तसंच आहे, कारण मागील बऱ्याच वर्षापासून आपण पाहतो की बाजारभावामध्ये दिवाळीच्या अगोदर किंवा नंतरही बाजारभावामध्ये सुधारणा ही होत असते। त्यामुळे मित्रांनो आजसुद्धा बाजारभावामध्ये सुधारणा अपेक्षित आहे आणि मित्रांनो कारण ही तसं आहे ते म्हणजे आवक ही खूपच कमी झाली आहे। कारण मित्रांनो दिवाळी सण असल्यामुळे बऱ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदे हे भरले नाहीत आणि महिलाही मजूर शेतामध्ये येत नसल्याने कांदा जो आहे तो भरणे नसल्यामुळे चाळीमधला जो कांदा आहे भरपूर सध्या असला तरी आज आवक ही खूपच कमी झाली आहे। ते म्हणजे मित्रांनो आज आवक आहे 40 गाडी। मित्रांनो पाहूयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे। निलाव हे सुरू झाले आहेत। मित्रांनो थोडा आज मला 5 मिनिटांनी उशीर झाला आहे। मित्रांनो सुरुवातीला आपण लहान कांद्याचा लिलाव पाहूयात आणि त्यानंतर मोठ्या कांदा लिलाव पाहूयात। हो काय मित्रांनो आज बाजारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे का पाहूयात। पण मित्रांनो आज माझ्या अपेक्षेने आज सुधारणा व्हायला हवी आहे। सध्या गोल्टागोल्टीचा लिलाव चालू आहे। ₹930 रुपयाने गोल्टी गेलेली आहे। 1400 रुपयाने मित्रांनो हा पाहू शकता कांदा कसा आहे, गोल्टा दिसतोय मला तर। आणि 300 रुपयाने चिंगडी कांदा हा चालू आहे। ओके मित्रांनो 300 रुपयाने चिंगडी कांदा गेलेला आहे। मित्रांनो आपल्याला मोठ्या कांदा निलाव पाहायचा आहे, जाऊयात पुढे आपण। मित्रांनो हा जो मोठा कांदा दिसतोय हा 2200 रुपयाने गेलेला आहे। हे जे शेतकरी आहेत ते सांगत आहेत की 2200 रुपयाने हा कांदा गेलेला आहे। मित्रांनो इथं पोहोचेपर्यंत मला थोडा उशीर झाला। मित्रांनो कांदा पाहू शकता कसा आहे, 2200 रुपयाने एक वकल गेलेला आहे। जाऊयात मित्रांनो आपण दुसऱ्या आडदाराकडे। मित्रांनो आज आवक कमी असली तरी जो 1 नंबर क्वालिटीचा कांदा आहे तो कमी दिसतोय। जो पत्ती गेलेला काळा पडलेला असा कांदा मार्केटमध्ये आज जास्त प्रमाणामध्ये दिसतोय बरं का। मित्रांनो हिडा ट्रेडर्स यांच्याकडे पाहूयात काय आहे मार्केटची परिस्थिती। मित्रांनो हिरा ट्रेडर्स यांच्याकडे मोठा कांदा दिसतोय। आपण पाहूयात 1-2 वकल यांच्याकडे काय रेट जातो। ₹1600 रुपयाने गेलेला आहे कांदा। मोकळ साईज आहे बरं का, पण क्वालिटी आहे कांद्याला। पाहूयात गोल्टी आहे। गोल्टी चालू आहे, 1550 रुपयाने गोल्टी गेलेली आहे। हे मित्रांनो गोल्टीच आहे पण कांदा थोडा काळा पडलेला आहे। 1000 रुपये गेला आहे। मित्रांनो हा पण कांदा मोठा दिसतोय पण पत्ती जी आहे ती काळी पडलेली आहे। 1450 रुपयाने गेलेला आहे। मित्रांनो कांदा मोठा जरी असला तरी त्याची पत्ती जी आहे ते काळी पडलेली, दोन्ही वक्कल काळे पडले होते। एक 1450 रुपये गेलं आणि 1000 रुपयाने त्याची गोल्टी गेलेली आहे। मित्रांनो इथं पुढे आहे चांगला कांदा, क्वालिटी आहे। काय रेट जाते बघूयात 2 वक्कलचा आणि आपण दुसऱ्या आडदाराकडे जाऊयात पुढे। मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि मित्रांनो चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो जाऊयात पुढे आपण। मित्रांनो एक विनंती आहे की तुमचे आडतदार कोण ओळखीचे असतील तर आपण त्याचा निलाव दाखवण्याचा प्रयत्न करू। त्या आडतदाराचं नाव कमेंट करा आणि मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये सुधारू शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करू शकता। गोल्टी चालू आहे 1300 रुपये। मित्रांनो यानंतर आपण पांढरा कांदा निलाव पाहूयात आणि नवीन लाल जो कांदा आहे त्याचा निलाव पाहणार आहोत।
गोल्टी चालू आहे 1250 रुपये. ₹1330 रुपयाने गोल्टी गेली आहे. गोल्टी दाखवतो मित्रांनो कशा आहे बघा. 1360 रुपयाने गेलेली आहे मित्रांनो. मोठा दिसतोय कांदा, पाव्यात का रेट जातो मित्रांनो. कांदा चाळीमध्ये जास्त दिवस ठेवल्यामुळे पत्ती जे आहे ते भरपूर कांद्याच्या पत्ती जे आहे ते काळ्या पडलेल्या आहेत. पाहू शकता कांदा मोठा असला तरी पत्ती त्याची काळी पडलेली आहे. ₹1860 रुपयाने गेलेला आहे मित्रांनो. कांदा दाखवतो जवळून बरं का मित्रांनो. कांदा मिडियम आहे, मोकळ साईज आहे, पण त्याची पत्ती जर पाहिली तर काळी दिसते. पाहू शकता 1-2 कांद्याची काळी पत्ती जर दिसली तरी त्याला म्हटलं जातं ही काळा पडलेला आहे, नको म्हणतात. मित्रांनो जाऊयात आपण आता दुसऱ्या आडतदाराकडे. ओके शेतकरी मित्रांनो, आपण बडोरी यांचा पाहूयात. कांदा इथं पण चांगला दिसतोय आणि पुढे जाऊयात. त्यानंतर पांढऱ्या कांद्याचा लिलाव पाहूयात. पुन्हा लाल नवीन कांद्याचा लिलाव हा पाहूयात. हो काय गेले ₹1625 रुपये चालू आहे. जाऊयात पुढे. कांदा जवळून पाहूयात आपण. 1625 रुपये गेला आहे कांदा, पाहू शकता मित्रांनो. थोडी ह्याची पण पत्ती काळी पडलेली आहे बरं का. मित्रांनो जाऊयात पुढे. मोठ्या कांद्या लिलाव आणखीन बघूयात. 1550 रुपये चालू आहे बडोरी यांच्याकडे. कांदा मोकल साईज आहे. नमस्कार. ₹1500 रुपयाने गेला आहे मित्रांनो. कांदा मिडियमच आहे, पाहू शकता. मित्रांनो इकडं गोल्टीचा निलाव चालू आहे. 1075 वर गेलेला आहे बघा. गोल्टी आहे, पाहू शकता. मित्रांनो कांदा हा गोल्टीचा आहे मित्रांनो. पुढे पाहूयात. 1400 रुपये चालू आहे. कांदा मोठा असला तरी पत्ती पूर्ण काळी झालेली आहे. कांदाच काळा झालेला दिसतोय, पाहू शकता. गोल्टीचा निलाव चालू आहे. 1400 रुपये. ₹1410 चालू आहे मित्रांनो. बडोरी यांच्याकडे इथं मोठा कांदा असतोय, गुलाबी क्वालिटी आहे, त्याचा आपण निलाव पाहूयात आणि पांढऱ्या कांद्याकडे जाऊयात. ₹1550 चालू आहे.
1675 रुपये गेलेला आहे। कांदा मिडियमच आहे पण क्वालिटी आहे। 1700 रुपये गेलेला आहे। मित्रांनो इथे पण आहे मोठा कांदा, त्यात शेतकऱ्या दिसतोय। पाहूयात का रेट जातो। ओके 1700 रुपये गेलेला आहे। मित्रांनो 2 नंबर गोल्टा कांदा आहे, गोल्टी म्हटली तरी चालेल। 1650 रुपये गेलेला आहे। क्वालिटी आहे, कांदा मिडियम असला तरी। पाहूयात हा मोठा कांदा दिसतोय बोर्डर यांच्याकडे, काय रेट जातो, काही वाढतो का पाहूयात। त्याच्यावरून सांगू शकतो की आपण आज बाजारामध्ये काही सुधारणा होते का। 14, 14, 15, 15, 15, 16, 16, 16, 16, 17, 17, 17, 18 रुपये, 18 रुपये, 18 रुपये, 18, 18, 18, 18, 18, 19, 19, 2000, 2000 रुपये, 2000 रुपये राहून जाते, 2000, 2000, 2000 रुपये, 2000 रुपये, 2000 रुपये, $2000 रुपये गेलेला आहे। मित्रांनो हा कांदा थोडा गरव्यासारखा दिसतोय, गरवाचा आहे। 1650 रुपये गेलेला आहे। पाहूयात हा पण मोठा कांदा दिसतोय।